कोल्हापूर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडी महायुती म्हणून एकत्र लढायची की स्वतंत्र लढायची याची सर्वच घटक पक्षांची घटक चाचपणी सुरू आहे। काँग्रेस, भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव सेना पदाधिकाऱ्यांनी जेथे समझोता शक्य आहे तेथे एकत्र लढावे आणि जेथे शक्य नाही तेथे मैत्रीपूर्ण लढावे अशी सावध भूमिका घेतली आहे। परंतु चाचपणीनंतर सर्वच पक्षाचे वरिष्ठ नेते या संबंधीचा निर्णय घेणार आहेत। कोल्हापूर महापालिकेच्या यासाठी यापूर्वी झालेल्या निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यांनी एकत्र लढवल्या आहेत। राज्यात व देशात काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच भाजप, शिवसेना एकत्र होते, त्यामुळे आपापसात सामंजस्य आणि योग्य समन्वय राखत महापालिकेत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता। सन 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतीश पाटील एकत्र होते। त्यांच्या विरोधात मंत्री चंद्रकांत पाटील, ताराणी आघाडीचे महादेवराव महाडिक एकत्र होते। खासदार धनंजय महाडिक यांचीही छुपी मदत भाजप ताराणी आघाडीला मिळाली। त्यावेळी 6-7 जागा कमी मिळाल्याने भाजपचे महापालिकेतील सत्ता मिळवण्याचे स्वप्न सत्यात उतरले नाही। काँग्रेस, राष्ट्रवादीने 2015च्या निवडणुकीत 44 जागा जिंकल्या होत्या। फोडाफोडीचे राजकारण घडू नये म्हणून शिवसेनेशी सत्तेची पदे देण्याचा समझोता करून त्यांच्या 4 नगरसेवकांनाही आपल्या आघाडीत घेतले। त्यामुळे 5 वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्ता राखली, परंतु त्यानंतर भाजप ताराणी आघाडीने महापालिकेतील सत्ता हस्तगत करण्यासाठी स्वप्न सोडले आहे। 2022 मध्ये घडलेल्या राज्यातील घडामोडीचा जिल्ह्याच्या राजकारणावर देखील परिणाम झाला। शिवसेनेचे तसेच राष्ट्रवादीचे 2 स्वतंत्र पक्ष झाले। कार्यकर्ते नगरसेवक विभागाला गेले। सध्या भाजपसोबत शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेससोबत राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धव सेना आहे। 4 महिन्यांनी होऊ घातलेल्या निवडणुकीत सोबती बदलले आहेत, नेते बदलले आहेत, त्यामुळे नेमकी भूमिका काय घ्यावी याचा अंदाज नसल्याने एकत्र लढायची की स्वतंत्र याची चाचपणी सुरू आहे।